हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. आपण अध्याय नंबर 9 मध्ये आहोत आणि आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 26 ला थांबलो होतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्याम प्रयश्यति. आणि आय थिंक आपण या श्लोकाच्या तात्पर्यामधील काही पॉइंट आपल्या शिल्लक राहिलेले आहेत. तदाहं भक्ती अभरतम अश्नामी प्रयत्नात्मना. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फळ, फूल अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. राईट. तर आपण भगवद्गीतेच्या मध्यभागी आहोत आणि या अध्यायाच्या अंतिम याच्यावरती आहोत आपण. याचा तुम्ही ब्रेकअप स्टडी केला तर तुम्ही बघितलं होतं. श्लोक नंबर 1 ते 3 आपण केवला भक्ती बघितली होती. त्यानंतर श्लोक 4 ते 10 भगवंतांच्या जगाशी असणारा संबंध, भौतिक जगाशी. 11 ते 19 आपण भगवंतांना वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळे लोक कसे पाहतात ते बघितलं होतं. 11 ते 19 मध्ये. त्यानंतर हा सेक्शन चालू आहे आपला 20 ते 28. भगवंतांची भक्ती किती श्रेष्ठ आहे इतर सगळ्या मार्गांपासून ते आपण या अध्यायामध्ये बघतोय. आणि नंतर शेवटचा सेक्शन असेल 29 ते 34, ज्यामध्ये भगवंतांचं हृदय प्रकट केलं जाईल. तर या तात्पर्यामध्ये, या श्लोकामध्ये आपण लास्ट टाइम बघितलं होतं की कशा प्रकारे भगवंत भक्ती करण्याकरता भगवंतांची किती सोपी आहे. की आपण जर फक्त पत्रम पुष्पम फलम, पत्र म्हणजे पत्र, स्पेशली तुळशीचं पत्र, जर आपण ते ऑफर केलं, पुष्प म्हणजे एखादं फूल, वैदिक काळामध्ये तर सुगंधित फुलं ऑफर करायचे, आता तर सुगंधित पण करत नाहीत, तरी पण भगवंत स्वीकार करतात. राईट. आता तगरीच्या फुलांना कुठे सुगंध असतो का? पण दत्ताला वाहतात ना, तगरीचीच फुलं वाहतात त्यांना. जास्वंदीला कुठे सुगंध असतं? राईट. किंवा आजकाल एक मार्केटमध्ये अजून एक फुल येतं, कणेर. त्याला तर पॉइझनच म्हणतात. विषारी म्हणतात. कणेरची फुलं माहिती का तुम्हाला? कणेर पिवळी पिवळी फुलं असतात, पण आपल्या गोपीनाथला त्याचीच बनलेली असतात हार. वर्षानुवर्ष, आता किती वर्ष झाली, आणि भगवंत स्वीकार करतात त्याचा. आणि मार्केटमध्ये भरपूर येतात, भरून भरून येत असतात. तर भगवंत हे भावेचे भुकेले आहेत. भगवंतांना भाव, भक्ती भावामध्ये आपण जे काही देतो भगवंत ते स्वीकार करतात. राईट. ह्या श्लोकाचा आशय आहे. आणि आपण तात्पर्यामध्ये बघताना आय थिंक सेकंड पॅराग्राफ मध्ये बघितलं होतं, तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये बघितलं होतं आपण, लास्टच्या पॅराग्राफ मध्ये आपण आहोत. त्यामध्ये भगवंत म्हणतात, परम सत्य हे इंद्रिय रहित आहे आणि ते असे प्रतिपादन करणारे निर्विशेषवादी दार्शनिक भगवद्गीतेच्या या श्लोकाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. राईट. मग हे लोक असले श्लोक टाळतात. म्हणून तुम्ही निर्विशेषवाद्याने कधी असले श्लोक बोलताना कधी बघितलं नाहीये. निर्विशेषवादी कुठले श्लोक बोलतात? 4थ्या अध्यायामधले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, किंवा 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला जे आपण श्लोक बघितले होते की भगवंतांचा कसा या भौतिक जगाशी अचिंत्य संबंध असतो. नचमस्तानी भूतानी पश्चिमी योग ऐश्वर्यम. ते असे भक्तिभावाले श्लोक कधी बोलणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे आपली अवकात नाहीये इथे प्रवेश करायची. तर प्रभुपाद म्हणतात, त्यांच्यासाठी हा श्लोक म्हणजे एक रूपक आहे किंवा भगवद्गीतेचा वक्ता श्रीकृष्ण यांचा भौतिक स्वरूपाचा दाखला आहे. परंतु वस्तुतः भगवान श्रीकृष्णाने इंद्रिय आहेत आणि असे म्हटले आहे की त्यांची इंद्रिय परस्परानुगामी आहेत. म्हणजेच एका इंद्रियाचे काम दुसरे इंद्रिय करू शकतो. म्हणजे कानाने बोलू शकतात, ते डोळ्याने प्रसाद ग्रहण करू शकतात, किंवा डोळ्याने गर्भधारणा करू शकतात. भौतिक प्रकृतीची गर्भधारणा भगवंत अशाच करतात ना, दृष्टीपाताने, महाविष्णू. राईट.
श्रीकृष्णांना परम सत्य म्हणण्याचा आशय हाच आहे. इंद्रियांच्या अभावी त्यांना सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण सर्वैश्वर्यपूर्ण म्हणताच आले नसते. 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भौतिक प्रकृतीमध्ये तेच जीवांना गर्भस्थ करतात. कसं? दृष्टिपात करून. केवळ प्रभुपाद पुढे लिहितात, भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते गर्भधारणा करतात. आणि म्हणून या बाबतीतही भगवंतांना अन्न अर्पण करताना भक्तांची प्रेमपूर्ण प्रार्थना, भगवंतांनी श्रवण करणे आणि भगवंतांनी ते अन्न ग्रहण करणे व प्रत्यक्षात त्याची चव घेणे यात कोणताही भेद नाही. भगवंत परम सत्य असल्या कारणाने त्यांनी श्रवण करणे हे पूर्णपणे त्यांच्या अन्न ग्रहण करण्यासमान आणि त्यांची चव घेण्यासमान आहे. या मुद्द्यावर अधिक जोर दिला पाहिजे. जो भक्त तर्क न करता श्रीकृष्णांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे तत्वता त्यांचा स्वीकार करतो, तोच केवळ जाणू शकतो की परम सत्य अन्न ग्रहण करू शकते आणि त्याचा स्वादही घेऊ शकते. तर ह्या सगळ्या तात्पर्यामध्ये महत्वाची गोष्ट, टेक्निकल गोष्ट तर आहेच, टेक्निकल आस्पेक्ट, की परम सत्य भगवंत काय आहेत? अचिंत्य शक्तीने भरपूर आहेत. ते नुसतं दृष्टिपात करून अन्न ग्रहण करू शकतात. म्हणून जेव्हा आपण महामंत्र जप करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आणि भगवंत जेव्हा ऐकतात तेव्हा काम झालं. आपण बोलायचं, त्यांनी ऐकायचं, काम झालं. तुम्ही असा विचार करू नये, अरे मेरे सामने तो कुछ सोना चांदी का सिक्का नहीं गिर रहा है, यू नो, पिछले 5 साल से जप कर रहा हूं. काय काय आमच्या सत्संगमध्ये नवीन भक्त जुड़तात, प्रभुजी मैं पिछले 4 महीने से जप कर रहा हूं. क्या 4 महीने से? बाप रे, 4 महीने से. त्या बाजूला कोणी भक्त बसलेला असतो जो मागे 40 वर्षापासून जप करत असतो. तो मैं पिछले 40 साल से जप कर रहा हूं. राईट. म्हणून लक्षात ठेवा, कुंती महाराजांची जेव्हा प्रार्थना पूर्ण होते ना, तेव्हा कुंती महाराजांची प्रार्थना पूर्ण झाल्यावरती प्रथम स्कंदमध्ये 8व्या स्कंदात कुंती महाराजांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देताना भगवंत काय करतात? फक्त त्यांच्याकडे बघून हसतात. हरे कृष्ण, थँक्यू. तुम्ही बघितलं असेल त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, प्रथम स्कंदामध्ये 8वा अध्याय आहे. तर कसं आहे की भगवंतानी आपल्याकडे बघून फक्त हसणे म्हणजे आपलं काम झालं. अरे ज्याला भगवंतांची हास्य दिसलं, ज्याला भगवंताची स्माइल दिसली, तो तरला ना. एकदा जर भगवंतांचं त्याला स्मित हास्य दिसलं म्हणजे या जगातील सगळे काही जे आकर्षण आहेत, कोणी तुमच्याकडे हसला असेल कधी बघून, म्हणजे हसण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. तुम्ही पडल्यावरती हसणार तर वेगळं हसणार, पण तुमच्याकडे कोणी कॉलेजमध्ये बघितलं असेल, वाव हरे कृष्ण, सो क्यूट, अनदर टाइप ऑफ हास्य. तुम्ही म्हटलं असेल की अरे इसके जैसा हास्य तो आज तक संसार में कोई दिया ही नहीं मेरे को. अरे पागल, ये देख, ये हास्य देख भगवान का. जब भगवान एक बार आपकी तरफ देख के मुस्कुराए, मतलब संसार का सारा आकर्षण खत्म हो गया. जगातील सर्वात आकर्षक गोष्ट कोण असते? अपोजिट जेंडर. जर अपोजिट जेंडर तुमच्याकडे बघून हसला, तुम्हाला वाटतं अरे बाप रे, संसार का सबसे बड़ा उपलब्धि है मेरा. कितना है ना, डुरून डोंगर साजरे. किती हे सगळ्या म्हणी का आल्यात? कारण त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. किती म्हणजे ह्या जगामध्ये गुंतवणाऱ्या असतात त्या गोष्टी. परंतु जेव्हा भगवंत आपल्याकडे बघून असतात, बास, युअर मटेरियल लाईफ फिनिश्ड. इन द सेन्स की सगळं चालेल संसारामध्ये, पण तुम्ही शुद्ध भक्त म्हणाल, कारण तुम्हाला जगातला सर्वात बेस्ट आणि सर्वात मोठा अवॉर्ड भेटलेला आहे. भगवंत तुमच्याकडे बघून त्यांची स्माइल तुम्हाला दिसली म्हणजे त्यांच्या स्माइलने तुम्हाला आकर्षित करून टाकलं की तुम्हाला आता जगातील कुठली स्माइल आकर्षित करू शकत नाही. यु नो, सो लाईक दॅट. आता इथे प्रभुपाद तत्परच्या एंडला म्हणतात की, कुठे गेलं, एक ठिकाणी प्रभुपादांना लिहिलेलं आहे, शेवटून अशी 3-4 लाईन आहे, 5वी लाईन आहे. भगवंतांना अन्न अर्पण करताना भक्ताची प्रेमपूर्ण प्रार्थना, भगवंतांनी श्रवण करणे आणि भगवंतांनी ते अन्न ग्रहण करणे व प्रत्यक्ष त्याची चव घेणे यात काही भेद नाहीये. आता भगवंत तुमची प्रार्थना कधी ऐकतील? जेव्हा तुम्ही प्रेमपूर्ण प्रार्थना कराल तेव्हा, नाही तर नाही ऐकणार भगवंत. असं नाही येते जसं तुकाराम महाराजांची पत्नी, तुकाराम महाराज एकदा आपल्या
त्यांची जी म्हैस असते ना ती दूध देते. तर तुकाराम महाराज म्हणतात की अगा आवली, एक तांब्या जर तू प्रेमाने दूध भरून देशील ना तर मी जाऊन विठोबाला पाजेल. ते म्हणते ठीक आहे, घ्या. मूड जरा फ्रेश असतो त्या दिवशी. ते म्हणते घ्या. तुकाराम महाराज नेहमी घेऊन जात असतात. एक तांब्या दूध गरम मस्तपैकी बॉईल करून थंड करून पाजायचे भगवंतांना, आणि मग दूध संपून जायचं. ही एक दिवशी हिला डाऊट येतो. मग ती त्यांची मुलगी असते तुकाराम महाराजांची, भागीरथी. तिला विचारते, काय ग भागीरथी, तुझे बाबा दररोज दूध घेऊन जातात आणि पूर्ण संपवून टाकतात, तो काळ्या खरंच पितो का? ती काळ्या म्हणते भगवंताना, तो काळ्या दररोज पितो का? भागीरथी म्हणते हो, बाबा दररोज विठोबाला दूध पाजतात, आणि जे बोललेलं थोडं दूध असतं महाप्रसाद काइंड ऑफ, ते थोडा स्वतः घेतात आणि बाकी मला देतात. मी ही म्हणते की नाही नाही, काहीतरी गडबड आहे, हे दररोज दूध पितात तिकडे आणि कुठेतरी वाटतात. मी म्हणते एक दिवशी मी स्वतः जाईन दूध घेऊन. त्या दिवशी तुकाराम महाराज सकाळ सकाळी म्हणते, अहो ऐकलत का, आज दूध घेऊन मी जाते. तुकाराम महाराज म्हणते आज मूड फ्रेश आहे, सेवा कराय, व्हेरी गुड व्हेरी गुड, जा जा तू दूध घेऊन जा. मी काय करते, हिला म्हणजे विश्वास नसतो की भगवंत दूध पिऊ शकतात. ही गरम गरम दूध घेऊन जाते आणि गरम गरम दूध भगवंताच्या ओठाला लावते. भगवंतांना चटका बसतो आणि भगवंत मान वळतात. ते पंढरपूर देहू गावामध्ये आहे ते विग्रह अजून सुद्धा, आणि ते चिन्ह सुद्धा आहे. आणि भगवंतांचं ओठ भाजून तिथे फोड येतो. ही आश्चर्यचकित होते, काळ्या हा दगड मान फिरवतो, म्हणजे तिला विश्वास पडत नाही की भगवंत आहेत. राईट, स्वयंभू मूर्ती आहेत त्या इथल्या देहूमध्ये. तुकाराम महाराजांच्या त्यांचे पुराणे जुने जे होते विश्वंभर पूर्वज, त्यांच्या प्रेमाखातर आलेले असतात देहू गावामध्ये, प्रकट झालेले असतात ते. ऑफकोर्स इन्स्टॉलिटी किंवा स्वयंभू एकच आहे. शेवटी इन्स्टॉल पण भगवंतांच्या भक्तांच्या शुद्ध प्रेमापोटी प्रकट होतात. राईट, ज्याला आपण एक दगडामधून प्रकट होतात राधा गोपीनाथ, आणि सेवा घेतात ते वर्षानुवर्षे आपल्याकडनं. ऑफकोर्स नंतर तुकाराम महाराज, त्यांना कळतं सगळी घटना. तुकाराम महाराजांना फार दुःख होतं, वाईट वाटतं. तुकाराम महाराज रडत रडत मंदिरामध्ये येतात, आणि जसं तुकाराम महाराज अभंग म्हणतात तसं तसं ओठाची सूज कमी कमी होत जाते आणि ठीक होऊन जाते. भक्ताच्या प्रेमा आणि भगवंतांचा इलाज होतो. भगवंताचं औषध काय आहे आजारी पडले तर? भक्ताचं प्रेम. राईट, म्हणून भगवंत हे केवळ भावेचे भुकेले असतात, आपल्या भक्ताकडनं स्वीकार करतात. एक मी तुम्हाला एक ठिकाणी आय थिंक मागच्या प्रसंगांमध्ये सांगितलं होतं, चैतन्य म्हणून सुंदर एक्सप्लेन केलेलं आहे ते, की भगवंत प्रसाद ग्रहण करतात, आणि प्रसाद ग्रहण करण्यामध्ये प्रेम हा सर्वात महत्वाचा एलिमेंट आहे. जर आपण प्रेमाने ते दिलं तर भगवंताचा स्वीकार करतातच. जणू त्यांना कशाची गरज नाहीये, आपलं काम आहेत ते, तरी पण भगवंत आपल्याकडनं स्वीकार करतात. जसं कधी कधी आपल्या इथे महाराजांना हा अनुभव असेल की बरेचदा किती लोक काय काय आणून देतात. तुम्ही म्हणत असाल की महाराज एवढे खात असतील का सगळ्यांचे प्रसाद? राईट, आमचा प्रसाद तर घेतला नसेल नक्कीच. तसं नसतं, महाराजांनी स्वीकार केलं हेच प्रेमाचं प्रकटीकरण आहे. राईट, त्या स्वीकारण्यामध्येच प्रेम असतं. मग आता चैतन्य सुंदर उदाहरण दिले. ते म्हणतात की समजा तुम्ही हे ऐकलं होतं ईशोक मिशन, तुम्हाला आठवत असेल तर. आठवते का? ईशोक मिशन मध्ये आपण स्टडी केलं होतं. चैतन्य एक सुंदर त्याचं उत्तर दिलेलं आहे. काय काय लोक म्हणतात ना की अरे भगवान को आपने भोग लगाया तो आपने क्या क्या ऑफर किया था, 4 रोटी, 1 कटोरी चावल, 1 कटोरी दाल, 1 चटनी, जैसा दिया था वैसे का वैसे वापस आ गया ऑफरिंग करने के बाद. तो कितना खाया आपके भगवान ने? कुछ भी, आप लोग खाली फेकते रहते हैं, भगवान प्रसाद लेते हैं. चैतन्य त्याला एक सुंदर उत्तर दिलंय. ते म्हटले की देखो दिवाली में आपके आप काका मामा आंटी के घर में गए होंगे बचपन में, बरोबर ना? किंवा तुम्ही पाठवता तुमचे बंटी चिंकी पिंकीला जे असतील ते घरामध्ये ते जात असतील मामाच्या घरी, काकाच्या घरी, आंटीच्या घरी. आता तुम्ही जेव्हा त्यांना घर इथनं पाठवता तेव्हा ते डब्यामध्ये काहीतरी प्रसाद पाठवता ना, चकल्या करंज्या काय असेल ते, शंकरपाळ्या बनवता तुम्ही? नाही बनवता. शंकरपाळ्या, चकल्या, करंज्या, लाडू, चिवडे
अजून काय झालं. माझ्याकडे आले सगळं, ते आलेलं आहे. थोडं थोडं घेत असतो मी. कॅपॅसिटी आहे आपली चांगली, अजून म्हणजे बॉडी चालते. थोडं थोडं. मग काय होतं की बरं, ज्याने त्याने दिले होते त्यांचा धन्यवाद. कारण मला काही लोकांनी फोन करून सांगितलं, प्रोजेक्ट तुम्ही सांगितलंच नाही आम्हाला, धन्यवाद. प्रसाद भेटला की नाही भेटला. सगळ्यांना कलेक्टिव्हली सांगतोय प्रसाद भेटला आणि सोबत आहे ते मी ठेवतो, थोडं खात असतो, डब्यात भरून ठेवलेलं आहे. धन्यवाद सगळ्यांचा. हरे कृष्ण. मग आता बघा काय होतं की तो मुलगा जेव्हा घरी जातो, आंटीच्या घरी गेला, काकीच्या घरी गेला, सोबत घेऊन गेला. तो काय घेऊन गेला, समजा एक डबा चकलीचा, एक डबा आहे ना शंकरपाळ्या आणि एक डबा करंजा असं घेऊन गेला. आणि शेजारी शेजारी बसलेला असतो एक त्याचा पडोसी नेबर. तो बघतो, अरे बंटी आया है काकी के घर में, क्या लेके आया बंटी? बंटी के डबे में इतना इतना प्रसाद लेके आया है. ठीक आहे. हा जातो काकीकडे काही दिवस, मजा मस्ती करतो. आता जेव्हा तो घरी निघतो, 4-5 दिवसांनी घरी निघाला, तेव्हा काय करतो तो, काकी त्याला काय म्हणते, असं कसं तू एकटा जाशील, थांब जरा, तुला डबे कुठे आहेत, आणि इकडे डब्यामध्ये मग ती भरते. काय भरते, आता त्यांच्या घरी काय दिवाळीमध्ये सगळीकडे सेम प्रसाद बनतात. तुम्ही म्हणत असाल की प्रभूजीने सगळे सेम प्रसाद दिला सगळ्यांनी. सेम चकल्या, प्रेम आहे ना तुमचं, राईट. मग काकी काय करते, थांब परत चकलीचा डबा भरून, करंजा भरून आणि चिवडा भरून. कदाचित जे बंटीने आणलं होतं तेच रिपीट पण झालं असेल, ते ना ठेवतात इकडे तिकडे. त्यातले चकले रिपीट झाले असेल किंवा काही रिपीट झालं असेल समाव. महाशेजारी बघतो, अरे बंटी वापस बाहर निकला, जा रहा है बंटी के हाथ में क्या है, डब्बा है, और बंटी के डब्बे में क्या है, वही चीज. अरे जाते समय बंटी वही डब्बा लेके गया था घर में, और बंटी जब घर से बाहर निकलना डब्बे में वही चीज है. कैसी आंटी है यार, बंटी घर में गया बेचारा, बंटी खाया भी नहीं, वही चीज वापस दे दिया उसने. सब यार रिश्ते नाते झूठे संसार के. बंटी बिचारा. मग आता तुम्ही मला सांगा, हा जो व्यक्ती आहे बाहेरचा, त्याने काय बघितलं, सेम आयटम गेले, सेम आयटम आले, पण ह्याने काय बघितलं नाही, काय बघितलं नाही याने, सांगा. जे आत झालं घराच्या, त्याला कळालंच नाही काय. ऑल्टरच्या आतमध्ये काय झालं त्यांनी बघितलं नाही, पडदा लागल्यावरती. राईट. पडदा जेव्हा लागला तेव्हा भक्त बसला, भगवंत प्लीज आज तुमच्याकरता मी आळूची वडी बनवलेली आहे. लय मेहनत करून बनवले. मला माहितीये का, मार्केटमध्ये गेलो, नाही माझ्या शेतामधनं आणली ते पानं काढली, त्याला बेसन लावलं, ते बेसन लावतात ना आणि मग उकळतात, उकळून मग त्याला कापतात, मग त्याला फ्राय करतात. 4 तास गेले हो, 4 तास. प्लीज तुम्ही घ्या. म्हणजे नंतर तुम्ही बोलणार, पण हा भाव असतो भक्ताचा, तुमच्याकरता बनवलेला आहे स्पेशल. आणि भगवंत काय करतात, म्हणजे जो बाहेरचा व्यक्ती तो बघतो, अरे 4 आलू वडी ऑफर किया था, 4 आलू वडी बाहर आ गया, वैसे को वैसा किधर खाया. राईट. इवन फॉर द सेक ऑफ तुम्ही जर म्हटलात की 4 आलू वडी जैसे काय वैसे को वैसा बाहेर आया, पण तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये काय झालं, या प्रक्रियेमध्ये काय झालं. पहिली तर गोष्ट आहे की जे गेलं होतं ते तसं सेम आलं नाहीये. जे गेलं होतं त्याच्यामध्ये रूपांतर झालेलं, बदल झालेले. आता अदरवाइज इस्कॉन में इतने सारे लोग खाली प्रसाद खा के भक्त नहीं बनते. ये प्रैक्टिकल प्रूफ है. कोणी जर तुम्हाला प्रसाद डाउट करत असेल, त्याला म्हणा, चल तेरे को डाउट है ना प्रसाद में, भगवान खाते कि नहीं खाते, मेरे साथ चल 6 महीने तो खाली प्रसाद खा, देखते हैं क्या चेंज होता तेरे अंदर. बघा तुम्ही चेंज होणार की नाही होणार. 6 महीने उसको शुद्ध भाव से भगवान को भोग लगाया हुआ प्रसाद खिलाओ, देयर विल बी चेंज होगा उसके अंदर. मग ह्या जो बाहेरचा म्हणतो त्यांनी काय बघितलं नाहीये की भक्ताने ते किती प्रेमाने ऑफर केलेले, आणि भगवंतानी त्याने प्रेमाने स्वीकार केला. आणि त्याच्यामध्ये जेव्हा प्रसाद गेला ना, तेव्हा फक्त एकच प्रेम त्याच्यामध्ये होतं, भक्ताचं प्रेम होतं. जेव्हा प्रसाद रिटर्न आला त्याच्यामध्ये मग डबल झालं प्रेम, भक्ताचं प्रेम प्लस भगवंतांचं प्रेम. राईट. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे त्या शेजाऱ्याने बघितलं नाही, पण बंटीला माहिती आहे बरोबर आहे की जो मैं चकली लेके गया था ना, भले वो रिटर्न आया वो गलती से मिक्स होके, लेकिन इसमें आंटी का प्रेम है, प्रेम से दिया उन्होंने मुझे, बेटा ये चकली ले ले. राईट. आणि म्हणून ना असं म्हणतात की, म्हणून महाप्रसाद कशाला म्हणतात, जो एकदा भगवंताने चाखलेला आहे, त्यानंतर भक्ताने चाखलेला आहे, त्याला म्हणतात महाप्रसाद. म्हणजे उसमें डबल प्रेम है. किसका, भगवान का तो है ही है प्रेम और कृपा, प्लस भक्त का भी कृपा और प्रेम है. राइट.
म्हणून आपण फक्त महाप्रसाद खाऊ नये, ते भक्तांना द्यावं आणि त्याचा महा बनवून मग खावा. राईट. फक्त महाप्रसाद खाल्ला तर तुम्ही जाडे व्हाल, कारण सगळं तुपात बनतं. महा खाल्ला तर वाटून थोडं भेटेल ना, मग आपली बॉडी पण चांगली राहील आणि प्रेम पण वाढेल. सो दिस इज द वे भगवंताचं जे प्रेम आहे ते असं आध्यात्मिक स्तरावरती असतं. आणि ज्याला प्रेमाने बघता येतं तो भगवंतांना प्रेमाने कसं भगवंत माझ्यावरती प्रेम करतात ते बघू शकतो. नाही तर उगाच शबरीची बोरं नव्हती खाल्ली, उष्टी चाकलेली बोरं. राईट. कुठल्या मार्केटमध्ये चाकलेली बोरं तुम्हाला भेटतात सांगा मला? कुठला दुकानदार तो म्हणतो थांबा मी जरा चेक करतो. अच्छा, ते लोक करतात, पण ते तसं करू नये. राईट. ते वेगळे, ते टॉपिक वेगळं आहे. ठीक आहे, त्यात जाऊ नये आपण. तर अशा प्रकारे हा इथे प्रेमाचा संबंध भगवंतांनी आपल्या भक्तांसोबत प्रकट केलेला आहे. आणि म्हणून बघा, ह्या श्लोकाच्या माध्यमाने काय सांगायचा प्रयत्न आहे की भगवंतांची भक्ती किती सोपी आहे. हो, तुम्ही कुठल्या देवतेला नैवेद्य लावताना तुम्ही उष्ट देऊ शकता? तुम्हाला सांगा, कुठलं देवता आहेत तुमच्यावरती एवढा क्रोध दाखवतील ना की हरिबोल, है ना, पण भगवंतांना प्रेमाने सगळं चालतं. राईट. तर असं त्यांचं प्रेम आहे, हे या श्लोकातनं प्रकट झालेलं आहे. हरे कृष्ण. सो दिस इज हाऊ प्रसादाचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन आहे. त्यानंतर आपण मग जसं पुढे या भगवद्गीतेमध्ये पुढे आपण जातो, 26 श्लोक पूर्ण झाल्यावरती श्लोक नंबर 27 ला. मग आता ओके, मग आता ठीक आहे, हा एक स्तर आहे भगवंतांवरती प्रेम करण्याचं, भक्ती करण्याचं. भगवंतांना प्रसाद अशा प्रकारे भगवंत ऑफर करून देतात. मग आता अजून वेगवेगळे स्तर कसे असतील ते सांगितले श्लोक नंबर 27 मध्ये. वाचा. कोण वाचेल? आराध्य राधिका माताजी. नवीन दीक्षित नाव आहे तुमचं आता, फ्रेश नवीन. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. अनिता उणवणे माताजी ना? आरती उणवणे. सॉरी, आरती उणवणे. हळूहळू नाव लक्षात राहतात माझ्या. वाचा. यत् करोषि यज्ञासि यज्जुहोषि ददासि यत् पश्यासि कौन्तेय तत्कुरुष मदर्पणम. हे कौन्तेय, तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे जप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता ह्याला किती भगवंताने हे केलेलं बघा. तू जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस ते काय कर तू सर्व मला. आता प्रभुपादांनी कसं तात्पर्य दिलं बघा. प्रभुपाद म्हणतात याप्रमाणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्यांनी जीवनाला असे वळण दिले पाहिजे की जेणेकरून त्याला कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांचे विस्मरण होणार नाही. राईट. आता उदाहरणार्थ, सर्वांना प्राण धारणार्थ कर्म करावे लागते आणि या श्लोकात भगवंत सांगतात की मनुष्याने सर्व कर्मे त्यांच्या प्रित्यर्थ करावी. सर्वांना जगण्याकरता काहीतरी खावेच लागते, म्हणून मनुष्याने काय का कृष्ण प्रसादच खावा. कोणत्याही सुसंस्कृत मनुष्याला काहीतरी धार्मिक कर्मकांड्या करावी लागतात, म्हणून श्रीकृष्ण सांगतात हे सर्व माझ्यासाठी कर. यालाच अर्चना असं म्हटले जाते. प्रत्येकामध्ये दान देण्याची वृत्ती असते, म्हणून ते श्रीकृष्ण म्हणतात हे दान मला दे. याचा अर्थ असा आहे की अतिरिक्त धनसंपत्तीचा कृष्ण भावनाप्रत आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी विनियोग केला पाहिजे. राईट. बरोबर. सद्यस्थितीमध्ये लोकांचा ध्यान प्रक्रियेकडे अधिक कल दिसून येतो, पण ही प्रक्रिया या युगासाठी अव्यवहारार्थ आहे. तथापि आपल्या जपमाळेवरती हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करीत दिवसातील 24 तास श्रीकृष्णाचे ध्यान करण्याचा जो मनुष्य प्रयत्न करतो तो सर्वश्रेष्ठ काय आहे? योगी आहे. नाव आता तुम्ही जर या श्लोकाला बघितलं, जसं प्रभूने सांगितलेलं आहे ना, आपले आचार्य सांगतात याला विशेष टर्म दिलेली आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे म्हणतात की दिस इज कर्म ज्ञान मिश्र प्रधानीभूत भक्ती. लय मोठी टर्म आहे. कर्म ज्ञान मिश्र प्रधानीभूत भक्ती. राईट. आणि ह्या श्लोकाचा आशय काय आहे? एनिथिंग दॅट यू ऑफर टू कृष्णा बिकम्स ऑस्पिशियस. तुम्ही जे काही भगवंतांना अर्पण करता ते काय बनतं? शुभदायी बनतं. काही अर्पण करू शकता तुम्ही भगवंतांना. म्हणून आमचं पार्थ डिपार्टमेंटच्या बाहेर लोगो लावलेला आहे, यत करोशी यत असनाशी यत जोशी ददाशी यत. तुम्ही खाताच ना खाता भगवंतांना भोग लावून खावा, किंवा तुम्ही आपल्या संपत्तीचा काही 1% भगवंतांना अर्पण करून मग तुम्ही जीवनामध्ये पुढे हे करा.
मग असा आचार्य काय म्हणतात, हे कर्म ज्ञान मिश्र प्रधानभूत भक्ती का म्हटलेलं आहे, राईट. ऑफकोर्स 2-3 टेक्निकल वर्ड याच्यामध्ये आहेत, पण याला सिंपल भाषेमध्ये सांगताना विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की हे ज्ञानयोग नाहीये. ह्या श्लोकामध्ये दिलेली जी प्रक्रिया आहे भक्तीची म्हणजे योगाची, ते ज्ञानयोग नाहीये. का ज्ञानयोग नाहीये? कारण ज्ञानयोगामध्ये भगवंतांचं जे व्यक्तिगत स्वरूप आहे त्याचं वर्णन केलं जात नाही, निराकार स्वरूप भगवंतांना बघितलं जातं, राईट. पण इथे अर्जुनाला भगवंतांचं साकार रूप माहितीये म्हणून ज्ञानयोग नाहीये भगवंत म्हणतात, विश्वनाथ ठाकूर म्हणतात. अच्छा, हे कर्मयोग पण नाहीये विश्वनाथ ठाकूर म्हणतात. का? कारण अर्जुन काय करतोय, आपल्या सर्व क्रिया भगवंतांना समर्पित करतोय. कर्मयोगामध्ये तसं केलं जात नाही, राईट. कर्मयोगामध्ये आपल्याला ज्या कर्मयोगाच्या फर्स्ट 2 ब्रांचेस आहेत, सकाम कर्मयोग आणि निष्काम कर्मयोग, आणि तिथे सुद्धा व्यक्ती फळांशी आसक्त असतो, राईट. आपली निष्काम कर्म भावनेमध्ये सुद्धा सकाम मध्ये तर फळांशी आसक्त असतो तुम्ही जर योगाला स्टडी केली तर, आणि निष्काम मध्ये फळांशी आसक्त नसतो पण त्या पर्टिक्युलर कर्माशी आसक्त असतो, राईट. म्हणून पण ह्या स्तरावरती इथे व्यक्ती काय करतो, सर्व काही भगवंतांना अर्पण करतो, आपली कर्म सुद्धा आणि आपली त्या कर्माची फळं सुद्धा. म्हणून चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की हे कर्मयोग पण नाहीये, हे ज्ञानयोग पण नाहीये, पण ते म्हणतात की हे शुद्ध भक्ती पण नाहीये. फक्त 2 टर्मचं तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. शुद्ध भक्ती का नाहीये भगवंत म्हणतात इथे, आचार्य म्हणतात, कारण शुद्ध भक्ती म्हणजे पहिले आपण भगवंतांना ऑफर करतो आणि मग आपण ते घेतो. तुम्ही पहिले भगवंतांना काय करता, पहिले भोग लावता प्रसाद आणि मग घेता, बरोबर आहे का नाही. पण ह्याच्यामध्ये काय होतं, ह्या श्लोकानुसार भगवंत म्हणतात पहिले तू ही क्रिया कर आणि मग मला अर्पण कर, की जी म्हणजे शुद्ध भक्ती आहे पण एकदम शुद्ध नाहीये, त्याच्यामध्ये बारीक डिफरन्स आहे, राईट. म्हणून त्यांनी हा शब्द दिलेला आहे कर्म ज्ञान मिश्र प्रधानीभूत भक्ती. पण इन सेन्स जास्त टेक्निकल तुम्हाला बघायचं असेल तर एक सारांशमध्ये सांगण्याचा अर्थ असा आहे की एनिथिंग यू ऑफर टू कृष्ण, ऑस्पिशियसनेस त्यांनी क्रिएट होतं. भगवंतांना आपण जे काही ऑफर करायचा प्रयत्न करतो आपल्या कर्म मनसा वाचा कुठल्याही प्रक्रियेने, त्या गोष्टी या जगामध्ये शुभ बनतात, शुभदायी बनतात. एनिथिंग जसं जसं एक उदाहरण दिलेलं आहे माधवेंद्रपुरींचं, म्हणजे डिफरन्स बघायचा असेल तुम्हाला तर ह्या श्लोकामध्ये दिलेली भक्ती आणि शुद्ध भक्तीमध्ये. माधवेंद्रपुरी मला माहिती असेल पास्ट टाइम जो खिरचर गोपीनाथचा झालेला आहे. माधवेंद्रपुरी जेव्हा खिरचर गोपीनाथमध्ये गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की ही जी खीर आहे ही मी जर भगवंतांना अर्पण करू शकलो असतो तर किती चांगलं झालं असतं, असे ते म्हटले ना, राईट. म्हणजे त्यांनी ती ऑलरेडी अर्पण केली, हो, त्यांनी ऑलरेडी अर्पण करून टाकली. एक सामान्य व्यक्ती कसा म्हणतो, पहिले मला बनवू दे मग मी अर्पण करेल, पण यांनी बनवण्यावर अर्पण करून टाकली. तुम्हाला कळतो का अंतर? थोडा सूक्ष्म अंतर आहे पण भरपूर मोठा अंतर आहे. म्हणून बघा, जे शुद्ध भावामध्ये भक्ती करतात ना, जेव्हा तुम्ही ऑफरिंगची प्रोसेस स्टार्ट करता, आपण जेव्हा शुद्ध भावामध्ये असतो ना, कधी कधी आपण बऱ्याचदा कुकिंग करतो की चलो ये आइटम मुझे भी अच्छा लगता है, कृष्ण के लिए भी हो जाएगा आज. मला आलूवडे आवडतात तर आज आलूवडे बनवूया आपण, राईट. कृष्ण के लिए भी मेरे लिए भी हो जाता है. सो इट्स नॉट की यात काही मिस्टेक आहे, भक्ती आहे पण, बट स्टील त्या स्तराची भक्ती नाहीये पण भक्ती आहे स्टील, राईट. पण जेव्हा माधवेंद्रपुरी म्हणतात की मैं टेस्ट करना चाहता हूँ, मतलब ये कृष्ण को मैं अर्पण करना चाहता हूँ, कृष्ण को कितना अच्छा लगेगा, राईट. ऑलरेडी त्यांनी ऑफर करून टाकलेलं आहे, राईट. दॅट्स केवला भक्ती, सो ऑलरेडी ऑफर झालेलं आहे. सो अशा प्रकारे ह्या श्लोकाला ऑलमोस्ट 28ला ते क्लोज करतील ह्या सेक्शनला, 29ला. हे सांगितल्यावरती मग भगवंत याला 27 श्लोकाला आणि 26 श्लोकाला जोडून सांगतात की इस प्रकार जो भी चीजें मुझे ऑफर की जाती है, जे काही तुम्ही मला ऑफर करता किंवा माझ्या प्रित्यर्थ करता, ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, जीवनामध्ये ऑस्पिशियसनेस क्रिएट होतं. आणि ह्या सगळ्या ऑस्पिशियसनेस किंवा शुभ गोष्टीचा परिणाम काय आहे बघा. श्लोक नंबर 28 वाचा, उज्ज्वला कांता माताजी वाचा. हरे कृष्ण दादा, प्रणाम. हरे कृष्ण. शुभाशुभ फले रेवम मोक्ष से कर्म बंधने
संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनाच्या शुभाशुभ फलांपासून तुझी सुटका होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. दत्त अशा प्रकारे जर आपण क्रिया केल्या तर आपण कर्मबंधनांच्या फळांपासून मुक्त होऊ शकतो. राईट. आणि अशा प्रकारे आपण ऍक्च्युअली हे अर्जुनाने प्रश्न काइंड ऑफ आचार्य डायलॉग देतात की अर्जुनाने प्रश्न विचारला की मैं कौन से प्रकार की भक्ती करू कृष्ण. तर कृष्ण म्हणतात की ठीक आहे अभी भी स्टिल तुम उस स्तर पे नहीं हो शुद्ध के, तो तुम म्हणजे एक एग्जाम्पल दो. असं नाही की अर्जुनच्या स्तरावरती नाही. भगवान म्हणतात की तुम ये स्तर का भक्ती करो इस समय अभी, सब कुछ मुझे ऑफर करो और उसके फलों के लिए म्हणजे त्या फळांची तू हे नको करूस. म्हणून भगवान इथे लिहितात की अशा प्रकारच्या कर्माने म्हणजे ऑस्पिशियसनेस क्रिएट केल्याने आपण मुक्ती प्राप्त करतो. राईट. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मला प्राप्त होशील. आणि ऑफकोर्स प्रबोधन तात्पर्यामध्ये म्हणून बघा आता ह्या तात्पर्यात जे उदाहरण दिलेलं आहे त्या उदाहरणाने तुम्हाला आणखी क्लिअर होईल. मी तात्पर्यामध्ये सेकंड पॅराग्राफ तुम्ही गेलात. सेकंड पॅराग्राफ फर्स्ट पॅराग्राफ मध्ये तर युक्त वैराग्य दिलेलं आहे. अनासक्तस्य विषयान निर्बंध कृष्ण संबंध युक्त वैराग्य उच्चते. की या जगातील सगळ्या वस्तूंचा आपल्याला त्याग करायचा नाहीये, पण त्या वस्तू काय करायचं आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायच्या. राईट. कुणी असं याला म्हणतात. म्हणून बघा श्लोकामध्ये जे दिलेलं आहे संन्यास योग. संन्यास योग म्हणजे काय. तुम्ही म्हणाल की संन्यास का योग कैसे होता है. संन्यास योग म्हणजे त्या गोष्टी आपल्या नाहीत म्हणून त्याला त्याग करायचा नाही. अरे मेरा कुछ भी नहीं है क्या तो छोड़ दो सब. नहीं मेरा नहीं इसका मतलब ये नहीं कि मेरा नहीं, भगवान का तो है ना. भगवान की सेवा में लगा सकता हूं मैं, मेरे सेवा में नहीं लगा सकता, पण भगवान की सेवा में लगा सकता हूं. राईट. आणि म्हणून जेव्हा शरीराचा पण आपण जेव्हा निर्वाह करतो, या शरीराचा पण आपण उदरनिर्वाह याच्याकरता करत नाही की मुझे एंजॉय करना है. नहीं, ये शरीर भगवान की सेवा में लगाना है, इसलिए इसका केयर लेना जरूरी है, इसलिए मैं इसको मेंटेन कर रहा हूँ. राईट. शुद्ध भक्ताचा असा ऍटिट्यूड असतो. आणि जेव्हा गरज नाही पडत तेव्हा तो मग एकदम शांतपणे शरीर सोडू शकतो. आणि जो व्यक्ती या शरीराला भोगत असतो तो शांतपणे त्याग करू शकत नाही. जेव्हा त्याला काही होतं तेव्हा तो त्याची आसक्ती प्रकट होते. मग ह्या श्लोकाच्या ह्याला तुम्ही जाल पुढे सेकंड पॅराग्राफला प्रॉपर लिहितात. भगवंतांच्या सेवेत आपले जीवन समर्पित करण्या व्यतिरिक्त ज्याला इतर कोणत्याही गोष्टीत आसक्ती नाही तोच वास्तविक संन्यासी होय. असा मनुष्य भगवंतांच्या इच्छेवर पूर्णपणे अवलंबून असतो आणि तो स्वतःला भगवंतांचा शाश्वत दास समजतो. म्हणून तो जे काही करतो ते भगवंतांना संतुष्ट करण्याकरताच आणि भगवत सेवेप्रत्यर्थ करतो. वेदोक्त विहित कर्मे आणि सकाम कर्म करण्याची त्याला मूळ इच्छा नसते. सामान्य जन वेदोक्त निहित कर्माचे पालन करण्यात बांधील आहेत, परंतु भगवंताच्या सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न झालेले शुद्ध भक्त जरी कधी कधी वेदोक्त नियम कर्मांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसले तरी वस्तुतः तो नियमांचे उल्लंघन करीत नसतो. तुम्हाला कळलं का. म्हणून शुद्ध भक्तांच्या क्रियांना कधीही आपण जज करू शकत नाही. ये ड्युटी असं क्यों करताय. आता उदाहरण घ्यायची म्हटले तर समजा फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं उदाहरण माधवेंद्र पुरींचं सेकंड लास्ट पॅराग्राफ मध्ये. यास्तव वैष्णव आचार्यांनी म्हटलं आहे की अत्यंत बुद्धिमान मनुष्याला सुद्धा शुद्ध भक्तांच्या क्रियामुद्रांचे आकलन करता येत नाही. जसं शबरीचं उदाहरण दिलेलं आहे. राईट. तिच्या क्रियामुद्रांचं आपल्याला आकलन करता येणार नाही की अरे असं भगवान को झुठा क्यों खिला रही है. वेदवाणीप्रमाणे तर उष्ट देऊ शकत नाही पण ही देते. मग तुम्ही त्याला म्हणू शकत नाही ऐसे यार झूठा खिला रहे भगवान को. अरे तुमको मालूम नहीं है उसका एटीट्यूड और मानसिकता क्या है. राईट. वी कांट जज. त्याप्रमाणे माधवेंद्रपुरी म्हणतात की मी हे काय संध्यावंदन वगैरे काय करू शकत नाही, मी सगळे कर्मकांड रिच्युअल मला नाही जमणार आता आहे, मी फक्त भगवंतांची भक्ती करत आहे. तुम्ही मला सांगू नका इथे येऊन हे करा संध्यावंदन करा किंवा ते अगरबत्ती दाखवा देवाला. एक मी करतोय आता म्हणजे ते त्या स्तराच्या फार पलीकडे गेले. म्हणून इथे प्रोपर लिहितात तारणवाक्य क्रियामुद्रा विज्ञेन बुझाय चैतन्य चरित्रामध्ये कोटेशन दिलेलं आहे. राईट. याचप्रमाणे जसं तुम्हाला सती आणि दक्ष प्रजापतीच्या प्रसंगामध्ये दिसेल, जेव्हा दक्ष प्रजापती एंट्री करतात त्या हॉलमध्ये, सॉरी दक्ष प्रजापती, तेव्हा सगळे उठतात पण शिवजी उठत नाही. बरोबर आहे का नाही. चौथ्या स्कंदामध्ये आहे तो प्रसंग. मग दक्ष प्रजापती म्हणतात अरे मैं ससुर हूं और ये दामाद है. दामाद नाही उठ रहा मेरे को देखकर. इथेच प्रॉब्लेम झाला ना. तुम्ही स्वतःला ससुर म्हणताय आणि शिव जे आहेत देवादी देवतांना तुम्ही दामाद म्हणताय.
आणि तुम्ही विचार करताय की मुझे रिस्पेक्ट देने के लिए उठा नहीं, अच्छा क्यों नहीं उठा ये तो जानना चाहिए ना पहिले. तेव्हा शिवजी काय करत होते? ध्यानावस्थ होते, विष्णूवरती ध्यान करत होते, त्यामुळे ते उठू शकले नाही. त्यांचं ध्यानात त्यांना कळलंच नाही. पण याने काय केलं? जज केलं त्यांना, अँड दॅट्स अ ऑफेन्स झाला. आपल्याला कळू शकत नाही की एखादा वैष्णव कुठल्या क्रिया कशा करतो, का करतो. आपण त्याला जज करायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. आपल्याकडनं एखादा भयंकर अपराध झाला तर मग काय होईल? बकराचं डोकं डायरेक्ट है ना. त्या प्रसंगामध्ये मला माहिती आहे ना, बकराचं डोकं लावलं जातं दक्ष प्रजापतीला, जेव्हा ते डोकं छाटून काढतात वीरभद्र. मग आपल्याला बकराचं डोकं नवं असेल तर आपण वैष्णव अपराध करू नये, स्पेशली भक्तांना जज करू नये. बकराचं डोकं म्हणजे लिटरली बकराचं डोकं नव्हे, बकऱ्याची बुद्धी येते आपल्याकडे. मग बकऱ्याची बुद्धी म्हणजे काय? तुम्ही म्हणाल की बकऱ्याचं डोकं लागेल आम्हाला. अहो लिटरली बकऱ्याचं डोकं नव्हे, बकऱ्याची बुद्धी, आहार निद्रा भय मैथून, दॅट्स इट. म्हणून बघा कधी कधी मोठे मोठे भक्त सुद्धा जेव्हा वैष्णव अपराध करतात तेव्हा त्यांची पण हरी बोलवून जाते, नाम रुची संपून जाते, अर्च विग्रहांच्या सेवेमध्ये रुची निघून जाते, वैष्णव सेवा करण्याची इच्छा संपून जाते. बेसिकली भौतिक इच्छा येतात. म्हणून स्पेशली इथे आपल्याला या श्लोकात दिलेलं आहे प्रभुपादांच्या ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे जेव्हा हा श्लोक पूर्ण होतो 28, मग आता इथे समरी येते. मग आता आपण श्लोक नंबर कुठं स्टार्ट केलं होतं? 22. आता रिकॅप करा. आपण श्लोक नंबर 22 ला बघितलं होतं, जे तुम्ही 22 ला गेलात. 22 श्लोक काय आहे? कुठे गेला? हा, अनन्यस चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्यमयुक्तानां. ही समरी आतापर्यंतची आणि इथे सेक्शन क्लोज होईल पूर्ण इथपर्यंतचा. 22 श्लोक पण सांगितलं भगवंतांनी. तुम्हाला पाहिजे लिहून घ्या, कंपॅरिझन करता. 5 पॉइंट आहेत, 5 मुद्दे आहेत. नंबर 1 गंतव्यस्थान. नंबर 1 गंतव्यस्थान, श्लोक नंबर 22. काय गंतव्यस्थान आहे? जे देवतांचे उपासक आहेत त्यांचं गंतव्यस्थान काय आहे? टेम्पररी स्वर्ग, बरोबर आहे. आणि भक्तांचं स्थान काय आहे? आध्यात्मिक जगत, राईट. भगवंत म्हणतात ना, मी त्यांची रक्षा करतो आणि त्यांना मी जे त्यांच्याकडे मेंटेन करतो. श्लोक नंबर 22 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे 22 ची तुलना कोणाशी केलेली आहे? जे मागचे श्लोक आहेत ना 20-21 त्यांच्याशी केलेली आहे. त्रैविद्य माम सोमो पापुत पापा तेतून भक्तो स्वर्ग लोक विशालम, बरोबर आहे. की जे लोक देवतांची उपासना करतात त्यांना टेम्पररी हे भेटतात गोष्टी, स्वर्गात गेल्यावर ते पुन्हा खाली येणार. पण जे भगवंतांची भक्ती करतात त्यांना सनातन काळाकरता आध्यात्मिक भेटतं आणि भगवंत त्यांची नेहमी रक्षा करतात. ठीक आहे. नंबर 1 झाला इन टर्म्स ऑफ डेस्टिनेशन, म्हणजे गंतव्यस्थान. त्यानंतर दुसरा मुद्दा दिलाय 26 नंबर श्लोक मध्ये 26 काय दिलेलं आहे? तुम्ही त्याला असं लिहू शकता. 2nd पॉइंट, डझंट नीड फॅन्सी मटेरियल असेट्स. याला मराठीमध्ये कसं लिहिणार? भगवंतांची भक्ती एकदम साध्या, याला काय म्हणतात, ट्रान्सलेट करा, उज्ज्वला कांता माताजी. डझंट नीड फॅन्सी मटेरियल असेट्स. भगवंतांची भक्ती करण्याकरता भगवंतांना प्राप्त करण्यासाठी काही असं स्पेशल लागत नाही. हा, लिहा तसंच. का? कारण भगवंत म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम. तुम्ही मला पान द्या, फळ द्या, मूळ द्या, मी खुश आहे. 26 नंबर. आणि ह्याच्या तुलनेमध्ये देवतांची उपासना करण्याकरता काय करावं लागतं? अरे बापरे, किती मोठे मोठे यज्ञ करावे लागतात, किती तूप होता लागतं अग्निकुंडामध्ये. तूप लय महाग आहे आता. तुम्ही पूर्ण बँकआउट होऊन जाल. आणि प्लस त्याच्यामध्ये ब्राह्मण जो असेल यज्ञ करणार, तो जर पान खाऊन येत असेल तर गेलात तुम्ही. पान खात असेल ते. हा, बघा काय तूप आणलं का? हा. सुपारी कुठे आहे? नारळ कुठे आहे? हा. माझी दक्षिणा कुठे आहे? शेवटला. लय मागात पडते आणि पूर्ण पण होत नाही ते. हे श्लोक नंबर 26 मध्ये 2nd पॉइंट झाला. तिसरा पॉइंट जो 27-28 मध्ये दिलेला आहे, डिव्होशनल क्वालिफिकेशन.
भक्ती करता काय योग्यता आहे? काहीच योग्यता नाहीये. भक्ती करता योग्यता काय आहे? तिसरा मुद्दा, काय योग्यता आहे? भगवंतांची भक्ती करण्याकरता काय योग्यता आहे सांगा तुम्ही मला. 27 आणि 28 श्लोकांमध्ये भगवंत काय म्हणतात? यत करोषि यद अश्नासि यद जो, तुम जो खाते हो, तुम जो पहनते हो, तुम जो करते हो, मेरे लिए करो. बस भगवान ये नहीं कहते कि तुम मेरे लिए चांदी का कपड़ा पहन के आओ, तुम मेरे लिए 50 लाख का एफडी बना के लाओ, आप मेरे लिए सोने की थाली में ऑफरिंग करो ना तो मैं लूंगा नहीं. म्हणतात का कृष्ण असं कुठे? आप जिस प्लेट में खाते हो वैसे ही प्रकार का प्लेट मुझे दे दो. इवन कधी कधी म्हणतात उसी प्लेट में करो तो भी चलेगा. राइट. वृंदावन मध्ये भगवंत कसे खातात तुम्ही मला सांगा. गॉल बॉल सोबत जेव्हा खातात ते एकमेकांचं उष्ट लिटरली चक्क तुमच्या ताटात बसून तुमच्यासोबत खातील ते. है ना. त्या दिवशी कोणीतरी ती स्टोरी सांगितली होती, पाठवली होती ती ग्रुपवरती. तुम्ही बघितली का ना माहित नाही. गोलू गोलू बघितले का तुम्ही स्टोरी? बघितली होती का? नाही बघितली. म्हणजे तुम्ही सगळ्या स्टोऱ्या बघत नाही वाटतं तिथे. काय छान स्टोरी, म्हणजे माहित नाही मला ती बनवलेली इथनं आजच्या आहे ना कोणीतरी लिहिलेली स्टोरी असेल, पण त्या स्टोरी आशातच चांगला होता. त्या घरामध्ये ना ती बाई वृंदावनवरनं हे घेऊन येते, बिहारी त्यांना कृष्णाला घेऊन येते. घरामध्ये गोलू असतं, गोलू. तर गोलू काय म्हणतो, मग आता घरामध्ये कृष्ण आलं तर सगळं पहिले ऑफरिंग त्यांना होतं ना चालू, जे काय येतं ते कृष्णाला ऑफरिंग होतं. हा गोलू म्हणतो, अरे पहले मैं अकेला था तो सब मेरे को पहले होता था, अभी ये कृष्ण खा लेता है सब, ये बिहारी है ना, ये लड़का खा लेता है पूरा. मग एक दिवशी आई त्याला म्हणते की तू पाणी भरून घेऊन ये ना. हा रागारागाने जातो है ना लड्डू गोपालकडे. तो म्हणतो अच्छा खाने के लिए सबसे पहले आते हो, काम करने के लिए कभी आते हो का? इधर रहना तो काम करना पडेगा. छोटा मुलगा असतो त्याला काय. पण भगवंत काय करतात प्रत्येकाच्या ज्या प्रकारची आहे ना त्याला रेस्पेक्ट करतात. म्हणतात ठीक आहे. मग हा जेव्हा पाणी भरायला जातो तेव्हा भगवंत येतात तिथे. म्हणतो गोलू मैं पाणी भर के देता हूँ. म्हणतो नाही नाही मम्मी डाटेगी नाही. म्हणतो मैं पाणी भर के देतो. आणि भगवंत पाणी भरून घरी आणतात. ऑफकोर्स ती स्टोरी तुम्ही बघा, नंतर तुम्हाला परत पाठवेल. सांगण्याचा आशय असा आहे की एक छोटं बाळ जरी म्हणत असेल भगवंतांना इधर रहना तो काम करणं पडेगा, तर भगवंत काम करण्याला तयार होते. तशी अजून एक स्टोरी आहे, प्रभुपाद सांगतात. एकदा एक टीचर असतो, तुम्हाला स्टोरी आवडते म्हणून सांगतोय. 9 वाजले. आता स्टोरी सांगितलं चालू करायला पाहिजे. मग प्रभुपादांच्या त्या एका स्टोरीमध्ये एकदा एक टीचर असतो आणि तो आपल्या विद्यार्थ्यांना शिकवून त्यांच्याकडनं दक्षिणा घेऊन आपला उदरनिर्वाह चालत असतो, गुरुकुल टाईप त्या टाइम मध्ये. तर एकदा टीचर स्टूडेंट सांगतो की कल व्यास पूजा है ना, मतलब गुरुजी का बर्थडे है कल, मेरा बर्थडे है, तो आपको घर से सबको गिफ्ट लेके आना है कुछ ना कुछ मेरे लिए. महाघरी जातो आईकडे, गरीब मुलगा असतो. हा म्हणतो आई सांगितले आमच्या गुरुजींनी की त्यांचा बर्थडे होता तर मला काहीतरी पाहिजे. आई म्हणते आपण फार गरीब आहोत, आपण काहीच देऊ शकत नाही, आपल्याकडे काहीच नाहीये. आई म्हणते की पण मी ऐकलंय की कृष्ण जो है ना वो दीन बंधु है, जब वो देंगे ना तो तुम्हारा काम बनेगा, तो तुम क्या करो जंगल में जाओ और उनको पुकारो. छोटा मुलगा असतो, त्याला काय माहिती माहिती म्हणजे इनोसन्स. हा जंगलात जातो आणि ओरडतो दीन बंधू दादा, दीन बंधू दादा. हे प्रभुपादांनी सांगितली स्टोरी. दीन बंधू दादा किधर आहे? कृष्ण येतच नाही. हा व्याकुळ होतो, दीन बंधू दादा, दीन बंधू. एवढा व्याकुळ होतो की भगवंत प्रकट होतात. म्हणून म्हणतात क्या प्रॉब्लेम है, क्या चाहिए. पण हा सांगतो टीचर का है ना कल बर्थडे, मम्मी ने कहा है कि आप कुछ देंगे तो काम हो जाएगा मेरा. हा भगवंत काय करतात, त्याला म्हणतात ठीक आहे. आता भगवंत काय गॉलबॉल आहेत ना, भगवंताकडे काय असणार आहे, दही दूध लोणी. भगवंत एक मटका काढतात दहीचा, नंतर येले इससे काम हो जाएगा आपका. आणि दुसऱ्या दिवशी घेऊन जातो शाळेमध्ये. टीचर तो मटका बघून रागावतो, एक मटका बघून. सगळे लोक काय काय वेगवेगळे काय काय घेऊन येतात. इस मटके से क्या होगा, सकाळी फेकून देतो मटका, फेकून देतो. पण त्या मटक्यातलं पडतच नाही काही. आणि जेव्हा पडतं तेव्हा टीचर जेव्हा उचलतो आणि काढतो, अरे खतम नाही हो रहा है. पूर्ण क्लासला पडतो, खतम नाही हो रहा है, संपतच नाही हो त्या मटक्यामधलं. आपको प्रभुपाद स्टोरी पुढे ना सांगतात कि कृष्ण जब देते हैं ना तो अनलिमिटेड देते हैं ना. हमको लगेगा छोटा सा बर्तन में दिया है. म्हणून लक्षात ठेवा, कधी कधी काय काय भक्त असतात ते म्हणतात हमारा घर छोटा सा ही है. अरे छोटा घर जानते नहीं भगवान ने आपको क्या दिया है. बड़ा घर होने से हमारा दिल बड़ा नहीं हो सकता या हमारा हृदय संतुष्ट नहीं हो सकता.
ऐसा नहीं करो कि बड़ा घर में नहीं हो सकता है, बट प्रिंसिपल क्या है, कृष्ण ने आपको जो दिया है उसमें आपको संतुष्टि प्राप्त होगी, चाहे छोटा झोपड़ा भी हो, 1 रूम किचन हो, या बहुत बड़ा बंगला हो, या कुछ भी ना हो आपके पास. आता तुम्ही मला सांगा, वृंदावन मध्ये किंवा असे कितीतरी साधू आहेत, महात्मा आहेत, तुम्ही चित्रकूटला कधी गेला तुम्हाला तिकडे दिसेल, गुहेमध्ये किंवा जंगलावनात बरेच साधू संत राहत असतात. आपलं राहतात, राम भजन करतात, प्रसाद कधी आला तर घेतात किंवा आपलं भजन करत असतात. त्यांना कोणी संतुष्टी देतं हृदयामध्ये? संसारिक सगळ्या गोष्टी सोडून एकांत निवासामध्ये बसून भजन करणे, याच्यापेक्षा आजच्या काळामध्ये मोठी संतुष्टी काय आहे हो? साधूचे पण टाईप असतात आजकाल. म्हणजे आता समजा जसं आपण इथे आहोत, आता आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावायचा प्रयत्न करतो, पण वी आर युज टू युझिंग सो मेनी थिंग्स. सडनली आपल्याला सांगितलं की आप ना जंगल में जाके उधर रहो, नॉट पॉसिबल, व्हेरी डिफिकल्ट, सोपं नाही थोडं. मी कधी कधी बघत असतो, हे लोक बसतात शांतपणे आपलं भजन करत असतात. दॅट रिक्वायर्स सॅटिस्फॅक्शन. ज्याला आंतरिक संतुष्टी आहे तोच असा राहू शकतो. किंवा शहरामध्ये जो राहत आहे, मोठ्या कोट्यावधी रुपयांमध्ये राहतो किंवा मोठ्या आलिशान बंगल्यामध्ये, कारमध्ये राहतो, पण बिलकुल अनासक्त आहे. जसं प्रभुपाद आहे, जसं गुरु महाराज आहेत, फक्त सेवेमध्ये त्यांचं लक्ष आहे, बस. त्याच्या सेवा आवश्यकता, दॅट्स इट. ही संतुष्टी कुठं भेटते? म्हणून बघा, यांची जागा चेंज झाली ते लोक डिस्टर्ब होत नाही. आज जीवी में कल किधर जाएंगे, हर जगह सेम फॅसिलिटी नाही होत आहे. आणि महाराज जेव्हा अमेरिकेला जातात तेव्हा स्वतःहून करतात सगळं त्यांचं, माहिती का तुम्हाला? जेव्हा महाराज अमेरिकेला जातात ना, स्वतःच्या घरात म्हणजे स्वतःची भांडी धुणी सगळं जेवण स्वतः करतात. नो सर्वेंट. अमेरिकेला गेल्यावरती का करू शकतात हे लोक? आता इथे त्यांना किती नोकर चाकर आहेत, कोणी पाणी आणून देईल, कोणी जेवण बनवून देईल, कोणी कपडे, सगळं रेडी असते. आणि हेच व्यक्ती जेव्हा बाहेर जातात एकटेच राहतात महाराज बऱ्याचदा. त्या दिवशी तर कोणी सांगितलं होती स्टोरी, कृष्णचंद्र प्रभू सांगत होते इथे मीटिंग मध्ये. एकदा काय झालं होतं, महाराज इथे कृष्णचंद्र प्रभूंच्या घरी राहायला गेले होते. म्हणजे असं काही भरपूर त्यांना डोकं दुखत काहीतरी. आणि महाराजांनी आतमध्ये रूम मध्ये गेले तर एक दिवस पूर्ण झाला महाराजांनी दरवाजा उघडलाच नाही. 1.5 दिवस झाला दरवाजा उघडलाच नाही. कृष्णचंद्र प्रभूंच्या माताजी येते, म्हटले अरे कम से कम देखो ना क्या हो गया, महाराज क्यों नहीं आवाज दे रहे? महाराज ने कहा डिस्टर्ब मत करो, मैंने काहीतरी केला, आवाज केला, काहीतरी केला. मग थोड्या वेळाने बाहेर चिट आली दरवाज्यातनं, खाली कोपऱ्यातनं चिट. त्यात लिहिलं होतं की मला वाटलं होतं की तुम्ही मला इथे घरी आराम करण्याकरता बोलवलेलं आहे. ते चिट मध्ये लिहिलं होतं. असं मला वाटलं होतं, पण मला असं वाटत नाही असं की तुम्ही मला इथे आराम करायला बोलवलेलं आहे. मग ते बोलले अरे अरे छोडं. त्यानंतर मग ऑफकोर्स काहीतरी 1-2 दिवसांनी महाराज बाहेर आले. म्हणजे विचार करा, मनुष्य कसा संतुष्ट राहू शकतो असं एकांतामध्ये. महाराज म्हटले की ऍक्च्युली मला त्यावेळेला भरपूर डोकं दुखत होतं, पण मी औषध घेतलं नाही. का? म्हणजे हे थोडं ट्रान्सेंडेंटल लेवल, तुम्ही कधी ट्राय करू नये. आणि हे सगळं सांगितलेलं बाहेर पाष्टांना येत, पण मी सांगतो तुम्हाला. महाराज म्हटले की मला अनुभव करायचा होता की आपल्याला जेव्हा दुःख होतं, दुःखामध्ये कसं कृष्णाला बघायचं. महाराजांनी औषध घेतलं नाही पूर्ण 1 दिवस, पूर्ण डोकं दुखत होतं, एकदम डोकं भयंकर. औषध घेतलं नाही. महाराज म्हणतात की मला अनुभवायचं होतं की या दुःखात कसं कृष्णाला बघू शकतो आपण. तुम्ही ट्राय नका करू, तुम्ही औषध घ्या आणि मग ट्राय करा बघायला. तुम्ही जर औषध नाही ट्राय केलं ना, तर तुम्ही ते शेवटचं ट्राय असेल आपलं. आपली डायरेक्ट भेट नंतर दुसऱ्या कुठेतरी ग्रहावरती होईल, परत भक्तिछत्री क्लास. असे संत महात्मे असतात आत्मसंतुष्ट, राईट. तर भक्ती अशी गोष्ट आहे की भगवंतांनी आपल्याला म्हणजे म्हणून तिसरा जो पॉइंट आहे ना, भक्तिमय योग्यता, डिव्होशनल क्वालिफिकेशन इज नॉट रिक्वायर्ड ॲट ऑल. व्हॉट एव्हर यू आर, तुम्ही जे आहात, तुम्ही छोटे आहात, मोठे आहात, काळे आहात, गोरे आहात, उंच आहात, बुटके आहात, गरीब आहात, श्रीमंत आहात, कसे पण आहात तुम्ही, तुम्हाला भगवंताचा भाव, भगवंतांना तुमचं हृदय पाहिजे, दॅट्स इट. सगळे काही भक्ती करू शकतात. हे झालं 3 पॉइंट. आणि मग 4था आणि 5वा पॉइंट तुम्हाला या पुढच्या श्लोकांमध्ये येईल आता, लास्टच्या श्लोकापर्यंत 32 पर्यंत. आणि ते 2 पॉइंट जे आहेत ना, म्हणजे पूर्ण भगवद्गीतेमधला सर्वात एकदम डेप्थ मधला सारांश आहे तो, पूर्ण गीतेमधला. त्यामुळे हे श्लोक तुम्ही मिस करू नये. ऍटलिस्ट
त्याला लाईव्ह ऐकायचा प्रयत्न करा. नेक्स्ट आपण फ्रायडेला डिस्कस करू त्याला, की त्या श्लोकामध्ये असं गुढ रहस्य आहे भक्तीचं, की जे शेवटचे आता उरलेले जे 4 आय थिंक 4 श्लोक आहेत ना, 5 श्लोक आहेत, 29, 30, 31, 32, 34. 34 तर ऑफकोर्स ज्वेल आहे एकदम कम्प्लीट, पण त्या 34व्या श्लोकाला पोहोचण्याकरता अगोदरचे 3 श्लोक आहेत स्पेशली 30, 31, 32 आणि 33. These are one of the most celebrated verses of Bhagavad Gita. ते आपण बघायचा प्रयत्न करू. आणि ते 2 पॉईंट मग कव्हर होतील. तुम्ही मला आठवण द्या तेव्हा, मी तेव्हा हे 2 पॉईंट तुम्हाला लिहून देईल. असं सुंदर निरूपीकरण आहे या श्लोकांमध्ये. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. कोणाला काही प्रश्न आहे तर बोला, नाहीतर मग तुम्ही आपली ऑफर केलेली चटणी भाकर खायला रेडी आहात. प्रसाद तुम्ही एवढा उशिरा घेत ना, अगोदरच घेता ना? हा निवेदा बरोबर. हा दंडवत प्रणाम. प्रभूजी मला प्रश्न विचारायचा. हा आता आपल्या भक्तीमध्ये म्हणजे आपल्या प्रवचनामध्ये भरपूर वेळा ऐकलं की आपलं जे म्हणजे आपली जी संस्था आहे, जे भक्ती मार्ग आहे, तो 10,000 वर्षापर्यंत कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे भक्ती वाढत राहणार. म्हणजे आता जे सगळं काय काय चाललंय ना, ते म्हणजे सगळं त्यात हिंदू मुस्लिम आहे किंवा असे दंगे वगैरे चालू आहे, सगळं हे चालू आहे. तर म्हणजे या प्रसंगातून असं वाटतं ना, म्हणजे थोडीशी भीती असते ना असं. मग ते सगळं काय होतं त्यांच्या चांगला देश आहे आपल्या भारतामध्ये, भरती ठिकाणी याचं भरती काय काय चाललंय, तर हे पण भक्तीसाठी हे आहे का? कसं कारण होतं? लक्षात ठेवा, आपण जेवढा प्रयत्न करतो तेवढा डबल प्रयत्न माया करते. कळलं का तुम्हाला? जेवढा प्रयत्न आपण करतो ना भक्तीमध्ये वाढण्याचा, तेवढा त्याच्याहून जास्त प्रयत्न माया करते. त्याही प्रकारे मायाचं चॅलेंज आहे आपल्याला. आणि याला वेगवेगळे अप्रोच आहेत बघण्याकरता. मी असं म्हणत नाही की कुणी पॉलिटिक्स मध्ये जाऊ नये किंवा हे जाऊ नये. तुम्ही कधी पण सारांश बघावा. कुठल्याही क्रियेचा आपल्याला अंतिम उद्देश काय आहे. जर तुम्ही उद्या बीजेपीला वोट दिला असेल, आपण कुठल्या पॉलिटिकल पार्टीला वोट दिलं नाहीये. आपण वोट कुणाला दिलेला आहे? जो धर्माच्या मार्गावरती आपल्याला जाण्याकरता मदत करेल. राईट? बिकॉज वी ऑल्सो नीड अ सोसायटी दॅट इज रिलिजियस. तुम्हाला जर आता चॅन्टिंग करायचं असेल तर तुम्ही त्या देशामध्ये जाऊन करू शकत नाही. बरोबर आहे का नाही? आपल्याला ते वातावरण पाहिजे, कारण आपण काय शुद्ध भक्ताच्या स्तरावरती नाही आहोत, आपण साधक आहोत. त्याला वेगवेगळे अप्रोच आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे बघू शकतो आपण. ह्या क्षणाला सद्यस्थितीमध्ये आपण एकच पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचं, की आपण आपल्याकडनं जेवढी मदत देऊ शकतो तेवढी आपण करायची. राईट? पण ऑफकोर्स ती आपली मदत अशी असायला पाहिजे की जेणे आपले जे वरचे अधिकारी आहेत आपल्या संस्थेमध्ये, इस्कॉनमध्ये किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पाहिजे. राईट? असं काही करू नये की ज्याने कधी कधी काय होतं ना, की आपण इथे रिॲक्शन दाखवू, म्हणजे इथे आपण काहीतरी आंदोलन करू, पण तिथे त्याचा जास्त नुकसान होईल. आणि असं होतं बऱ्याचदा. राईट? म्हणून आपल्याला, आपण सगळे बांधलेले आहोत. आपण एक सोसायटीमध्ये राहतो, तर सोसायटीचे कोणतरी इन्चार्ज आहेत, म्हणजे टीम आहे. त्या टीमकडनं आपल्याला जेव्हा निर्देश येतात की आता आपल्याला असं करायचं, तर आपण आंदोलन करू. राईट? असं नाही की आपल्याला सिंपथी नाही. आणि आपापल्या स्तरावरती आपण प्रयत्न करत असतो, आपापल्या स्तरावरती प्रार्थना करत राहणे आणि आपल्याला जे शक्य आहे ते आपण करत राहणे. आपल्या सोसायटीचे रूल्स व्हायोलेट न करता हे आपल्याला करणं जरुरी आहे. कारण ऍक्शन प्लॅन काय आहे ते वरनं येतं आपल्याला. इमॅच्युअरली आपण आता आपण आपल्या पद्धतीने, म्हणजे आपल्या स्तरावर आपल्या बुद्धीप्रमाणे आपण प्रार्थना करतो, म्हणजे काय गरज असेल त्या गोष्टी करतोच. पण ह्या सगळ्या गोष्टी पण भगवंताशीच जोडलेल्या आहेत. म्हणजे भगवंताच्या इच्छेनुसारच घडतात त्याचा. येस, सगळ्या काही गोष्टी भगवंताच्या इच्छेनुसार घडू शकतात ना. भगवंताच्या इच्छे होऊ शकत नाही. पण लक्षात ठेवा, भगवंताची इच्छा, त्यांची आपण ऐकतो ना की भगवंताच्या इच्छे पाणी हवे शकत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये भगवंताची इच्छाच आहे. त्याने आता जे पण मरतात त्याच्या मारतात आहे ते सगळं म्हणजे त्यांच्या कर्मानुसारच घडतात या सगळ्या गोष्टी. लक्षात ठेवा, आपण जेव्हा ह्या गोष्टी दुसऱ्यांकडे बघतो तेव्हा त्याला कर्म म्हणून बघू नये. जेव्हा आपल्यासोबत गोष्टी घडतात अशा, तेव्हा आपण त्याला कर्म म्हणून बघावं. पण दुसऱ्यासोबत जेव्हा घडतं तेव्हा आपण त्याला कर्म म्हणून बघू नये. त्याला जर आपण त्यांना कर्म म्हणून बघितलं तर आपण एकदम इनसेन्सिटिव्ह आहोत. म्हणजे आपण वैदिक सनातन धर्माच्या
दर्शनशास्त्राचा सिद्धांत आपल्याला कळला नाहीये. दुसऱ्यांकरता करुणा असते आणि आपल्याकरता कर्म असतं, लक्षात ठेवा. राईट. कारण करुणा दाखवणे आणि त्यांना मदत करणे आपलं कर्तव्य आहे. राईट. आपण म्हणू शकत नाही त्यांचं कर्म आहे त्यामुळे त्यांना असं झालं, नाही म्हणू शकत. असं म्हणणे म्हणजे आपल्याला सिद्धांत कळला नाहीये वैष्णव फिलॉसॉफीचा. वैष्णव सिद्धांत काय आहे? परदुःख दुःखी, बरोबर आहे का नाही? तुम्ही असं म्हणत नाही कोणी रस्त्यामध्ये कोणी मेला तर अरे त्याचं कर्म होतं ना, तुम्हाला नाही. जेव्हा भक्तिसिद्धांत ठाकूर वृंदावनमध्ये परिक्रमा करत होते तेव्हा सगळे भिकारी लोक यायचे भिक्षा मागायला. भक्तिसिद्धांत ठाकूर सोबत काही ग्रस्त लोक असायचे आणि जर कुठल्या ग्रस्ताने जर त्यांना भिक्षा दिली ना ते ओरडायचे त्यांना. भक्तिसिद्धांत ठाकूर दे राईट. का दे? कारण दया करणे आणि करुणा करणे हे ग्रस्ताचं कर्तव्य आहे. पण ऑफकोर्स आजच्या काळामध्ये जे भिकारी येतात ते तुम्ही बघून घेतलं पाहिजे व्यवस्थित. आता त्या दिवशी मी कुठे होतो, मी कुठला तरी येत होतो. हा, मी जीवीवरनं येत होतो वोटिंग करून, ट्रेन मध्ये येत होतो आणि मग मी ते जीवीवरनं वैष्णव वडापाव घेतले होते. वैष्णव वडापाव जीवी मध्ये बनतात गोरधनिक वेळेला. त्याने आवडले वाटतं. तर मी ट्रेन मध्ये घेऊन येत होतो आणि मग बसलो मी ट्रेन मध्ये. माझ्याकडे होते, मी म्हटलं मंदिरात जाऊन खायला आरामात व्यवस्थित. थोडे 2-3 खाल्ले होते गाडीमध्ये. मग एक बाई आली तिथे, ती आली आणि बसली बाजूला तिकडे. तिला बघून एक जण उठून गेला. म्हणजे तशा अवस्थेमध्ये होते, कपडे बिपडे म्हणजे असे भिकारी असतात ना एकदम. मग ती बसली आणि मला म्हटली, असे प्लेटकडे बघून म्हणते. म्हटलं आता हिला द्यावं की नाही द्यावं, आता ही काय करेल माहित नाही मला. मग ती म्हटली दे ना, दे, का देत नाहीयेस तू? मला ते आठवं लागलं भक्तिसिद्धांत ठाकूर. मी म्हटलं अरे एवढा जोर जबरदस्ती मागते मग द्यावं लागेल आता मला. मी म्हटलं काय काय मराठीत बोलत होते, हिंदी पण बोलत होते. तू नाही देगा तो क्या होगा, मैं नाही मागूगी, असं काय काय म्हणायला लागली. म्हटलं अरे यार यात आडावडा करणार आहे. म्हटलं हे सगळे सॅफ्रॉन लोकांनाच पकडतात. पूर्ण गाडीमध्ये यांना कोण भेटला नाही. म्हटलं ठीक आहे चल, एक निकल की म्हणे. म्हटले प्रेमाने दिलं. मी म्हटलं घ्या तुम्ही खावा. मग हिने काय केलं असेल, खाण्या अगोदर पहिले तोंड उघडलं. तोंडामधनं एवढी सुपारी तंबाखू काढून फेकला पहिले. जेव्हा त्याने फेकला तेव्हा म्हटलं अरे बापरे झालं काम, सत्यानाश. म्हटलं याला का दिलं मी एवढं तंबाखू, आणि तिथंच फेकलं खालीच ट्रेन मध्येच सगळ्यांसमोर. एवढा तंबाखू आणि गुटख्याचा ते काही पूर्ण तोंडात ना काढून. मग तुम्ही विचार करा, अशा भिकाऱ्यांना देऊन काय तुम्हाला लाभ होत नाही. आणि दिला तर दिला, मग तिने काय केलं असेल, प्लेट नाही काय ना डायरेक्ट सीटवरच ठेवला खाली वडापाव. तिथंच खायला लागली ती. तिथनं अजून 2 लोक उठून गेले. म्हटलं अरे बापरे मेरी वजह से आज ट्रेन खाली होणार लागतंय. मग ती खात होती, थोडं खाल्लं तिने आणि थोडं खाल्लं आणि खाली फेकून दिलं तिने, सीटच्या खाली फेकून दिलं. मग एक माणूस भडकला तिथला. म्हटलं क्या रे, मग त्यांचं काहीतरी चालू झालं. मी म्हटलं चलो हो गया काम, सत्यानाश, जब भी खराब हो गया और इधर सब. मग अशा लोकांना आपण करुणा जी आहे ना, देश काळ पात्र बघून दाखवायची असते. वृंदावन मधले जे आहेत ते वेगळी गोष्ट आहे. ते मुंबईत पण जरी प्रिन्सिपल लागू केलं, अहो तू मागतोय हो द्यावं, त्याला द्या 100 रुपये द्या, असं नाही. देश काळ परिस्थिती बघून आपल्याला बघावं लागतं. तर अशा पण केसेस असतात. पण इन जनरल प्रिन्सिपल आहे की करुणा दाखवणे. भक्तांनी म्हणजे भक्तांना तर असते करुणा सगळ्यांच्या प्रति, पण आता असं म्हणजे कलियुगामध्ये असं ना की आपण म्हणजे हे करू शकत नाही, की म्हणजे जज करू शकत नाही की ते खरंच इनोसंट आहे की तशी त्यांची चिकिटिंग भावना वगैरे आहे. कारण की कसं आहे ना, आता फ्रीची गोष्ट म्हटली ना की एवढी मोठी लांग लागते ना, म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे फ्री आहे म्हणून काहीतरी मोफत आहे हे, तर त्याच्यामध्ये श्रीमंत गरीब सगळे घालतात. कारण की आमच्या पण फील्ड वर्क मध्ये असं असतं ना की गरीब जसलम एरियामधल्या लोकांना जे कोणतं हे द्यायचं असेल, सुविधा द्यायच्या असेल तर त्याच्यामध्ये मोठे हाय सोसायटी वाले असतात, नॉन त्या लोकांना जास्त हे असतं, इंटरेस्ट असतो की हमी नाही मिला, हे नाही मिला, वैसा नाही मिला. मग त्या गोष्टी जरा कन्फ्युजन करतात या सगळ्या. म्हणजे ते जरा हे होतं. फक्त म्हणजे त्यांच्याबद्दल असते दया भावना तर असते, पण ते जरा कन्फ्युजन होतं त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे कोणाबद्दल करुणा दाखवायची आणि कोणाबद्दल हे नाही करायचं. म्हणून सिंपल आपलं शेंगदाणा आणि एक साखर असतो ना, तो प्रसाद ठेवायचा. शेंगदाणा आणि एक साखर फुटाणा. जो जेन्युइन असेल ना तो नक्की घेईल आणि त्याला म्हणायचं हरे कृष्ण, तो हरे कृष्ण म्हणून म्हणेल. टेस्टिंग आहे ती. हरे कृष्ण.
हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. ज्यांना खरंच भूक लागलेली असते ते घेतात असतं प्रभूजी, पण ज्यांना ते म्हणजे असं कोण नाही येण्याची फ्रूट न्यायची पैसा दो म्हणजे असं सांगणारे पण असं समोरून म्हणजे ते कळतं आपल्याला की समोरच्या माणसाला खरंच भूक लागली असतं. कारण की आपण तुला भूक लागली असतं मी तुला खायला देऊ समोरासमोर, तर ते त्यांना नको असतं, त्यांना पैसे हवे असते, म्हणजे त्याच्यावरून आपण जज करू शकतो. आणि सर्वात बेस्ट आपण प्रार्थना करावी. मी तर नेहमी कोणी असेल की त्याला प्रार्थना करतो की भगवंताचं कल्याण करावं, बस. दॅट्स द बेस्ट. बोला मधुरवाजी माताजी, काय तुम्ही म्हणत होते, बोला. दंडवत प्रणाम. हा प्रभूजी, आता घरामध्ये शालिग्राम आहेत ना, तर इथं काही ब्रजवासी आहेत महाराज लोक, म्हणजे आपली इस्कॉनचे नाही आहेत, बाहेरचे आहेत, परंतु ते वृंदावनचे ब्रजवासी आहेत ते. तर ते मला जवळच राहतात इथं, तर त्यांना मग कळालं की इथं म्हणजे आमच्याकडे शालिग्राम आहेत. तर ते म्हणजे महाराज आहेत, तर ते मला म्हणत होते की माताजी तुम्ही सेवा करता का? तर म्हटलं मी नाही सेवा करत, प्रभूजी करतात. तर मला म्हणाले की लेडीजनी सेवा नसते करायची, कारण शालिग्रामची सेवा फक्त जेंट्स व्यक्तीच करू शकतो. तर म्हटलं आमच्या इस्कॉनमध्ये जे काही सिनियर भक्त आहेत, जे काही प्रभुपाद डिसॅपल आहेत, जे लेडीज आहेत, ते पण शालिग्रामची सेवा करतात. तर ते म्हणाले नाही, शालिग्रामची सेवा फक्त लेडीजच करू शकतात, तर जेंट्सच करू शकतात. तर प्रभूजी मग मी ना भोग वगैरे बनवते भगवंतासाठी, तर ती पण सेवाच आहे ना? बनवायला काही प्रॉब्लेम नाहीये. सी लक्षात आपण इस्कॉन इन्स्टिट्यूशन मध्ये आहोत, आपल्याकरता प्रभुपादाने जे दिलेले रूल्स रेग्युलेशन ते आपण फॉलो करावे. आपण म्हणजे कुठल्या दुसऱ्या संस्थेला नाही आहोत, त्यांचे सेंटिमेंट आणि त्यांचे जे विचार आहेत ते आपण मान्य करावे, म्हणजे त्यांना रिस्पेक्ट द्यावा, पण आपल्याला जी मेथड आहे ती आपण फॉलो करावी. आता इस्कॉन मध्ये तुम्ही मला सांगा, कुठल्या बाहेर कुठं स्त्रियांना ब्राह्मण दीक्षा दिली जाते, मला सांगा तुम्ही. नाही. हा, मग इस्कॉन मध्ये प्रभुपाद देतात ना, मग आपले आचार्य प्रभुपाद आहेत, पण ऍट द सेम टाइम आपण त्यांचा अनादर करू नये, त्यांचा सन्मान करावा. आणि काय झालं प्रभूजी, नवीन जेव्हा शालिग्राम आले तेव्हा मी 15 दिवस मी स्वतः त्यांची सेवा केली. त्यांना अत्तर लावणं, त्यांना पूर्ण मालिश करणं, त्यांना स्नान घालणं, त्यांना अभिषेक करणं, त्या सर्व गोष्टी मी केल्या प्रभूजी. परंतु त्या 15 दिवसामध्ये अशा काही घटना घडल्या की रोज मला मोठे मोठे सर्पाचं दर्शन व्हायचं रोडवरती, माझ्या समोर यायचे सर्प मोठे, कारण हा जो एरिया पूर्ण सर्पाचा एरिया आहे. तर मी सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना चॅन्टिंग करताना तर ते मोठे साप माझ्या समोर. मग जे समोर एक गोशाळा आहे, तिथे एक महाराज आहेत, तर त्यांच्याकडून मी दूध आणते गिर गाईचं. तर त्यांना मी असं सांगितलं की प्रभू महाराजजी असं झालंय म्हणून. तर ते म्हणाले माताजी या सगळ्या सेवा मत करो शालिग्राम की, जब शालिग्राम की सेवा होती है ना तो भगवान मतलब आपको ऐसा दर्शन मिलेगा, लेकिन आप जब शालिग्राम का सेवा छोड़ोगे ना तो ये दर्शन आपको नहीं मिलेगा. तर मैंने कहा ठीक है प्रभूजी, महाराज मैं एक बार ट्राय करती हूँ. त्यांना मी असं बोलले आणि मी प्रभूजी शालिग्रामची सेवा सोडली. प्रभूजी सेवा करतात, मी ना फक्त प्रसाद भोग वगैरे बनवते त्यांच्यासाठी. तर प्रभूजी तेव्हापासून मला सर्पाचं दर्शन झालं नाही. व्हेरी गुड. येस प्रभूजी. 15 दिवस मोठे कोबरा वगैरे असे मोठे माझ्या समोर प्रभूजी. काय माहिती तुम्हाला शेषनाग असतील ते. नाही, खूपच मोठे प्रभूजी, पूर्ण अशा रोडवरती पसरलेले समोरच माझ्या. मी भरपूर वाचले पण प्रभूजी. अच्छा, ठीक आहे. तुम्हाला जर कन्सल्टेशन करायचं असेल तर तुम्ही एक्सपर्टला करू शकता, पण ऍज फार एज आपण इस्कॉन संस्था आपल्याला संबंधित आहे, आपल्याला प्रभुपादांनी दिलेले आपण ते फॉलो करतो. बिकॉज प्रभुपाद, कारण वृंदावनमध्ये मोस्टली शालिग्रामची सेवा लेडीज करतच नाहीत. मी बऱ्याच देवटींच्या घरी शालिग्राम बघितले तर ते मला म्हणतात की आम्ही म्हणजे आमच्या प्रभूजी करतात, आम्ही नाही करत सेवा. ठीक आहे, पण प्रभूजी असं कधी प्रभूजी असे बाहेर गेले तर मग शालिग्रामला उपाशी कसं आपण ठेवायचं ना, सेवा तर झालीच पाहिजे कंप्लीट. तेव्हा करा ना, काय प्रॉब्लेम नाहीये, शेवटी भगवंत आहेत ना. आणि प्रभूजी अगोदर 2 होते शालिग्राम, आता 8 आले शालिग्राम. तुमच्याकडे तर भगवंतांची म्हणजे भगवंत आतुरत यायला की अरे आम्हाला पाहिजे, आम्हाला येऊ द्या. एक आहेत नरसिंह शालिग्राम, एक आहेत राम, एक आहेत कृष्ण, एक आहेत बलराम, एक आहेत सुदर्शन, असे वेगवेगळे शालिग्राम आहेत प्रभूजी. हरे कृष्ण. बाकी कोणी आपण सगळे गौरव वगैरे म्हणून करा, बाकी लोकांनी. पण प्रभूजी एवढं सांगते, शालिग्रामची सेवा खूप स्ट्रिक्ट आहे. शालिग्रामची सेवा थोडी जरी चूक झाली तर अपराध, ते स्वयंभू आहेत ना, त्यामुळे प्रभूची भीती वाटते थोडी. म्हणून गौरव करावे. जगन्नाथची सगळ्यात बेस्ट प्रभूजी. गौरव जगन्नाथ, त्याच्यामध्ये सगळे अवतार येतात. शालिग्राम पण त्याच्यामध्ये आहेत. आता प्रभूजी एक लीला घडली, मी 2 मिनिटांमध्ये सांगू शकते का? येस सांगा. गोवर्धन परिक्रमा करत होते परवा दिवशी. गोवर्धन परिक्रमा करताना आपल्या मुंबईचे एक माताजी, ऍक्च्युअली ते माझ्या गावचेच आहेत, पूनम भास्कर माताजी, आपल्या भक्तशास्त्रीला पण आहेत.
तर त्या पण होत्या, त्या आल्या होत्या माझ्याकडे. फर्स्ट टाइम वृंदावनला आलेले, माझ्या राहिले ते त्यांची सगळी पूर्ण फॅमिली आलेली प्रभूची. तर त्यांना घेऊन मी गोवर्धन परिक्रमेला निघालेले. त्यांना भक्तीबद्दल काहीच माहिती नाही प्रभूजी. त्या म्हणजे त्यांच्या घरातल्या फक्त माताजीचे जप वगैरे करतात. तर परिक्रमा करताना राधाकुंडाजवळ आल्यानंतर त्यांचे जे सासरे होते त्यांचं वेट जास्त असल्यामुळे त्यांना कुठं चालता पुढे येत नव्हतं. तर आता काय करायचं, रिक्षा तर पाठीमागे थांबली. आता त्यांना राधाकुंडापर्यंत आणायचंय प्रभूजी चालत, तर त्यांना आणू शकत नव्हतो. अचानक एक 2 व्हीलर वाला दिसला. तर त्याला आम्ही रिक्वेस्ट केली की तो आम्हाला एवढं ह्यांना त्या राधाकुंडापर्यंत तुम्ही पोहोचवाल का? तर हा म्हणाला, मी तुमची सेवा करतो म्हटले. त्यांनी गाडीवर त्यांना बसवलं प्रभूजी. आम्ही पाठीमागच होतो. त्यांनी त्या व्यक्तीला राधाकुंडापर्यंत नेलं, राधाकुंडाचं दर्शन घडवलं आणि त्यांच्या मोबाईलवरती त्यांनी राधाकुंडाचे वेगवेगळ्या प्रकारचे जे लेअर आहेत, जेव्हा वेगवेगळ्या लीला होतात तसं वेगवेगळ्या प्रकारचे कलर येतात राधाकुंडामध्ये, बुडबुडे येतात, ते सगळे कलर त्यांनी दाखवले त्यांना. ज्या व्यक्तीला भगवंताबद्दल काही माहिती नाही, दाखवल्यानंतर थोड्या वेळानंतर जवळजवळ 1 तास त्यांच्या लीला चाललेले होते. आणि आम्ही म्हणजे परिक्रमा करत होतो प्रभूजी. आणि जेव्हा आम्ही राधाकुंडाजवळ आल्यानंतर बघितलं तर ते प्रभूजी तिथे नव्हते, म्हणजे त्या माताजींचे सासरे. तर त्यांना ते पुढं 1-2 किलोमीटर पुढे नेऊन तिथं त्यांनी सोडले होते रिक्षामध्ये. आम्ही तिथं पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीने राधाकुंडाबद्दल, राधाराणीबद्दल भरपूर माहिती त्या व्यक्तीला दिली, त्याच्या सासऱ्यांना. आणि तिथं आम्ही जेव्हा तिथं रिटर्न पोहोचलो तेव्हा तो व्यक्ती आमच्या समोरून त्या प्रभूजींची इतकी चांगल्या प्रकारे काळजी घेतली त्यांनी. आम्ही फक्त त्यांना 5 मिनिटाची मदत मागितलेली प्रभूजी. 1.5 तास त्यांनी त्या व्यक्तीला दिला आणि अचानक ते निघून गेले तिथून. म्हणजे राधाराणीची तेवढी मोठी कृपा त्या व्यक्तीला मिळाली. आणि ते म्हणाले, राधाराणी किती सुंदर आहे, राधाराणी अशी आहे. राधाराणी म्हणजे आम्हाला पण काही गोष्टी माहिती नव्हत्या राधाकुंडाबद्दलच्या आणि राधाराणीबद्दलच्या. तर त्या प्रभूजीने आम्हाला सांगितलं प्रभूजी की भगवंत आणि राधाराणी किती कृपाळू. आणि जे राधाकुंडाचं जे आतला जो भाग आहे त्यामध्ये कशी राधाराणीची जी बांगडी आहे ते मध्यंतरी ठेवली जाते, राधाराणी ठेवली. त्यामुळं तिथलं जे तो जो क्षीरसागर आहे आतला, त्यातून पांढरं जेव्हा दूध बाहेर येतं त्याचे फोटो त्यांनी दाखवले की राधाकुंड हे साधारण नाहीये म्हणून. तर ते प्रभूजी म्हणजे त्या माताजींचे सासरे सांगत होते की राधाराणी किती पवित्र आहे, राधाराणी किती शुद्ध आहे, की ज्या व्यक्तीला भगवंताबद्दल काहीच माहिती नव्हतं प्रभूजी त्यांनी ह्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. त्यांना भगवंतावरती प्रेम निर्माण झालं. त्यांनी तर भजन केलं प्रभूजी, हरे कृष्ण, कीर्तन करून ते रिटर्न परत बॉम्बेला गेले परत. वृंदावन अद्भुत धाम आहे, कुणावरती कधी कृपा होईल कळत नाही. येस प्रभू, ज्यांनी कधी भक्ती नाही केलेली ना, तर राधाराणीनेच त्यांना स्पर्श करून गेले. आणि स्पेशली तुमच्यासारखे आणि पूनम भास्कर नाही प्रभूजी, जो व्यक्ती 5 पावलं देखील चालू शकत नाही, एज भरपूर आहे प्रभूजी, त्यांनी पूर्ण परिक्रमा करून राधाकुंडाचं दर्शन घेऊन राधाकुंडाचं जल त्यांनी हे केलं आणि आचमन केलं प्रभूजी. आणि ते पूर्ण लीला राधाराणीच्या त्यांना मिळाल्या. स्पेशल कृपा, त्यांच्यावरती स्पेशल कृपा झाली प्रभूजी. हरे कृष्ण. आपल्यावरती होईल का कधी, आपण कधी वृंदावनला जायचं? आतापर्यंत प्रभूजी आम्ही वृंदावन मध्ये आहोत, परंतु राधाकुंडाचे जे लेअर आहेत ह्या लेअर बद्दल आम्हाला एवढी माहिती नव्हती प्रभूजी. की कधी पिवळा कलर येतो, कधी सफेद कलर येतो त्या कुंडामध्ये, असे ते तिथे लीला होतात प्रभूजी. मी पण पहिल्यांदा ऐकलंय. हा मी प्रभूजी मी ना हे फर्स्ट टाइम ऐकलं होतं. मी फक्त ऐकलं की दूध येतं हे मी बघितलेलं आहे प्रभूजी. बहुलाष्टमी दिवशी आम्ही हे बघितलेलं आहे. परंतु हे वेगवेगळे लेअर आणि ते बुडबुडे येणं आणि त्या वस्त्राचा कलर येणं आणि राधाराणीचं पूर्ण ते छायाचित्र त्या पाण्यामध्ये उमटणं, ते सगळं त्यांनी ते दाखवलं त्यांना. त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ मध्ये ते होतं प्रभूजी. ते सासऱ्यांनी ते बघितलं आणि ते म्हणाले की हे असं आहे का, हे किती अद्भुत आहे दृश्य, की हे असं असू शकत नाही आपल्याकडे म्हणून, की राधाराणी किती शुद्ध आहे. आणि तेव्हापासून ते कीर्तन गायला लागले आणि जाताना ते राधे मला म्हणाले प्रभूजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. येस प्रभूजी, थँक्यू. सुंदर. हरे कृष्ण. आमच्या सोबत प्रार्थना करा माताजी. येस माताजी. कल्पतरू राधिका माताजी, 40गाव. हरे कृष्ण. प्रणाम. हरे कृष्ण. सगळ्यांचे आता इनिशियल नाव बघून बरं वाटतं. बाकीच्यांचे पण होतील, काळजी नका करू, ज्यांचे नाव तसे नाहीयेत त्यांचे. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण.
ठीक आहे दंडवत प्रणाम प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. लवकर वृंदावनला जाऊया. हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम. प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. प्रभूजी हरे कृष्ण दंडवत प्रणाम. हरे कृष्ण हरे कृष्ण दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.